ओके, ऐकायला येतं सगळं? अहो अहो ऐकलत का? मी सांगितलेले काम केले की नाही? कुठलं ग? अहो काय तुम्ही, साऱ्या दुनियेचे काम लक्षात राहते तुमच्या, मी सांगितलेले काम लक्षात राहत नाही. खरंच नाही, खरंच नाही. काय सांगितलं होतं ग? अहो परवा आम्हा मैत्रिणींची किटी पार्टी आहे ना, त्यात माझ्या सगळ्या मैत्रिणी येणार आहेत बघा. बरं. तेव्हा मला एक छानशी कविता करून पाहिजे. आणि बरं का, त्यात सर्व जणींची नावे आली पाहिजेत. तुम्हाला मी नावे सुद्धा पाठवली आहे ना. हा अगं, कविता लिहिणं एवढं सोपं नसतं. त्यासाठी वेळ, काळ, मूळ असं सगळं एवढं एकत्र यायला हवं असतं. हो, वेळ, काळ, मूड म्हणे. दिवसाला 5-5, 6-6 कविता खरडतात की हो तुम्ही कधी कधी? अगं खरडता काय म्हणतेस? खरडता काय म्हणतेस? कविता हा म्हणजे आत्म्याचा अलंकार असतो. आणि कविता आपण लिहित नाही बरं. कुठली तरी अदृश्य शक्ती आपल्याला नकळत सुचवत असते. आणि तेव्हा कुठं आपण ते शब्द कागदावर उतरवत असतो. बरं बाबा, मला माहिती आहे तुम्ही जे लिहाल ते उत्तमच असेल, पण मला परवा पाहिजे म्हणजे पाहिजे. हा अगं पण ते काहीतरी स्वरचित कविता सादर करायची असं ठरलं होतं ना मीटिंगमध्ये? स्वरचित म्हणजे काय हो? स्वरचित म्हणजे स्वतः रचलेली. मग त्यात काही एवढं? अहो पत्नी म्हणजे अर्धांगिणी असते ना. मग उजव्या अंगाने लिहिली काय किंवा डाव्या अंगाने लिहिली काय, शेवटी माझाच हक्क आहे ना. अरे वा. आरतीत नाही का आपण म्हणत, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा. मग जे काही तुम्ही साकारता रचता, अरे ते माझे नाही का? बरं बाई, माझी माखा देतो. सुचली की तुला छानशी कविता लिहून देतो. कवीची पत्नी आहेस तू, त्यामुळं कविता पण झकासच असायला हवी ना. नुसती झोकाच नाही हा, आधी मला ती आवडायला हवी. हो बाई, आवडेलच. मी आवडतो की नाही? ईशा, हे काय विचारणे झाले? काही दिवसांनी एका छानशा रविवारी त्यावेळेचा प्रसंग. मग काय विचार आहे? आज मस्त सुट्टी आहे, थंडीचा मोसम आहे. तुझ्या रेशमी मौशार हातानं मस्त कांदे पोहे आणि चहा कर आणि बघ मला कसा छान मूड येईल ते. ईशा, चला तुमचं आपलं काहीतरी. मला घरातली सर्व कामं आवडायची आहेत अजून. असं म्हणून ती लाजून आत निघून जाते. मी खिडकीबाहेर सोनेरी कोवळ्या उन्हाची चादर लपेटलेली छान सकाळ बघत होतो. मध्येच पाखरांची आज चिवचिवीतेनं प्रभादेवीची झोपमोड तर होणार नाही ना असं वाटत होतं. वातावरण आल्हाददायक होतं. एवढ्यात खिडकीतील कुंडीत असलेल्या टवटवीत गुलाबावर एक मधमाशी घोंगावत आली आणि मला कवितेसाठी काही शब्द सुचले. कवीचं असं एक वैशिष्ट्य आहे का, एकदा लिखाणाला सुरुवात केली की ती पूर्णत्वाला गेल्याशिवाय त्याला बरं वाटत नाही. माझी लेखणी सुद्धा मला खट्याळ प्रेयसीप्रमाणे साथ देत होती. मी बायकोच्या मैत्रिणींची नावं आठवायला लागलो. मृद्गंधा, गंधाली, अपूर्वा, आरती. हो, काय नावं असतात नाही स्त्रियांची. ठीक आहे, आता कविता करूया. मृद्गंधाची गंधाली, वर्षा ओवाळी आरती, अपूर्वाई सरिताची, चिंब प्रीतीची भरती. मी आठवून नावं कवितेत गोवत होतो. अशी काही कविता आपल्याला लिहावी लागेल असं कधी आयुष्यात वाटलं नव्हतं. हां ठीक आहे, बरं पुढं काय बरं लिहूया? हां बरं. भ्रमरास सरोजाचे स्वप्न प्रेमाचे पडावे, संध्या निशाच्या भावना निशिगंधाला कळावे. चंदा सांगे रजनीला, ठेव स्मिताची मनीषा, शोभा येईल प्राचीस, प्रभा उजळवेल दिशा. संगीताच्या प्रेरणेने तृप्ती साधनेस यावी, शारदेच्या प्रतिभेने वीणा नादी झंकारावी. कवितेतील भावना जया श्रद्धेने जाणल्या, मी विनयाने करते तुम्हा नम्रतापूर्ण वंदना. होश. जवळजवळ सर्व नावं आली. बरं आता थोडं फिनिशिंग करूया.
मी परत ती कविता लिहिण्यात दंग झालो. रमा चहा करत होती. माझं सर्व लक्ष कवितेत होतं. इतक्यात दार ठेवण्याचा आवाज आला. आज सुट्टीचा दिवस. कोण असेल बरं? कोण असेल? कोण आहे? मी मोत्या गायकवाडजी. मोत्या गायकवाड? हा कोण बरं मोत्या? दार उघडायचा आहे. तो आत आला. 15-16च्या दरम्यान वय असलेला, सावळा रंग, विळदार अंग, अंगात पांढरा सुती शर्ट, खाकी पॅन्ट आणि गळ्यात पांढरा दुपट्टा मफलर सारखा गुंडाळलेला, पायात कोल्हापुरी चप्पल आणि विशेष म्हणजे त्याच्या गळ्यामध्ये एक मोत्याची माळ होती. तो बिचकत आला. मी मोत्या गायकवाडजी. ताईसाहेबांनी बोलवलं होतं. म्हणाल्या विहिरीत पूजेचा बाळकृष्ण पडलाय, तो काढायचा आहे. काय? बाळकृष्ण पडला? एवढ्या मोठ्या खोल विहिरीतून तू कसं काय काढशील? नको काही झालं बिलं तर? जा बाबा, तू राहू दे. हवा असेल तर 4-2 रुपये घेऊन जा. नाही हो साहेब, आमचा धंदाच आहे बघा तो. अहो, कितीतरी वस्तू मी खोल विहिरीतून सहज काढल्यात बघा. कोण आलाय? अरे मोत्या, आलास का रे? बैस. चहा घेणार का? अहो नको ताई, कशाला, राहू द्या. अरे घे. हा मी आणते. माझं सर्व लक्ष त्या जुना विहिरीकडे होतं. एवढ्या मोठ्या विहिरीत तो छटाकभर बाळकृष्ण. तेवढ्यात रमा चहा घेऊन आली. अगं आपण नवीन बाळकृष्ण आणूयात ना? नवीन आणूयात ना? एवढं काय ग? नाही बरं का, ती मूर्ती माझ्या माहेरीची आहे, शिवाय पंचधातूची आहे. आई म्हणाली होती देव्हाऱ्यात ठेवून पूजत जा, लवकर पाळणा हलेल. मग बरं झालं पडली ती. आता तर कुठे 2 वर्ष झालीत आपल्या लग्नाला. बायको थोडी कावरी बावरी झाली. ते काही नाही. हा मोत्या, काढ रे तू बाळकृष्ण विहिरीतून, पण जरा जपून भरा. अगं पण त्याला काही बरं वाईट झालं तरी मागे नाही का पाटलाच्या विहिरीत महारवाड्यातला एक जण बकेट काढताना बुडून मेला म्हणे. हो, तो माझाच बाप होता. नशिबापुढे कोणाचं काही चालत नाही बघा. आणि खरं तर त्या दिवशी भर अमावस्या होती, दुपार 12ची वेळ होती. एखादी क्षुल्लक गोष्ट सांगावी तसा तो सांगत होता. दुःखाचा तर लवलेश नव्हता त्याच्या चेहऱ्यावर. अरे तुझे वडील वाढले तरी तू तेच काम करतोय. नाही, तू आता आपला व्यवसाय बदल. नाही साहेब, तसा मी नथू काकड्याच्या वखारीवर लाकडं फोडायला जात असतो. पण हे जरा काय म्हणतात ना, साईड बिझनेस वगैरे तसं. आणि साहेब, व्यवसाय बदलल्यानं माणसाचं नशीब तर बदलत नाही ना. सहज म्हणून तो मला तत्वज्ञान शिकवून गेला होता. ताईसाहेब, जागा दाखवा बरं. सूर्य माथ्यावर आले बघा. अजून वखारीत कामाला जायचं आहे. आधीच उशीर झालाय मला. थांब हा, दाखवते. त्यानं पॅन्ट शर्ट खांद्यावरचा टावेल काढून ठेवला. नंतर गळ्यातली मोत्याची माळ त्याच्यावर ठेवली. मी आणि रमा त्याच्यासोबत परसदारी विहिरीजवळ गेलो. विहिरीचं पाणी उन्हात चमचमत होतं. मोत्या विहिरीच्या काठी शिरवून उभा राहिला. त्याची हिंमत बघून मी विचारलं, अरे जरा दोरवीर बांधू का रे? नको साहेब, राहू द्या. कुठं पडला हो ताई बाळकृष्ण? तो बघ तिथे. साहेब, 1 रुपया आहे का हो कलदार? मी खिशातून कलदार काढून त्याच्या हातावर ठेवला. ताई, हा घ्या बरं रुपया. आणि कुठं बाळकृष्ण पडला तिथं नेमकं तिथं टाका बरं. रमानं कलदार हातात घेऊन विहिरीच्या पाण्यात टाकला. रमानं हातात कलदार घेऊन विहिरीच्या पाण्यात टाकला. रुपया चमचम करत आत जात होता. नंतर 4-5 सेकंदानं मोत्यानं विहिरीवर माथा टेकवला.
जराशी माती कपाळाला लावली. माझ्याकडे बघून स्मित हास्य केलं आणि आणि विहिरीत रुपयाच्या रोखानं त्यांनी झटकन उडी घेतली. माझं काळीच एकदम गोठल्यासारखं झालं. मी सहज घड्याळात बघितलं 10 सेकंद, 15 सेकंद, 20 सेकंद, 30, 40 सेकंद झाली होती. 50 सेकंद झाले. माझ्या छातीत धस्स झालं आणि एकदम आवाज आला. साहेब गावाला बघा आपला बाळकृष्ण. मी विहिरीत डोकावलं. मोत्याच्या मुठीत चमचमणारा रुपया आणि बाळकृष्ण होता. तो कमरेला खोचून झपाझप तो वर चढला. काय साहेब घावला की नाही? अहो माझं मरण पाण्यात नसलंच तर पाणी मी काय करणार नाही बघा. आम्ही सगळेजण घरात आलो. मोत्यानं अंग पुसून कपडे घातले, मोत्याची माळ घातली आणि परत तो माझ्याजवळ येऊन उभा राहिला आणि सांगू लागला. आणि तो काय सांगतोय हे ऐकायची तर आम्हाला सुद्धा उत्सुकता होती. मोत्यानं हातात दिलेला बाळकृष्ण तिनं देवाऱ्यात नीट मांडला. मनोभावे हात जोडून त्याला नमस्कार केला आणि तीही आमचं बोलणं ऐकण्यासाठी येऊन उभी राहिली. एका वेळची गोष्ट आहे साहेब. हा, माझ्या बाला लाकडं फोडायचं काम मिळालं होतं त्या दत्तोपंताकडे. आता तहान लागली म्हणून विहिरीवर गेला माझा बाळ. तर दत्तोपंत काय म्हणतं हवाय का? हात लावू नकोस पाण्याला, आज आमचं व्रत आहे. आता आमचे हात लागल्याने काय विहिरीतलं पाणी बाटतं होय साहेब? नाही, पण जातीभेद हेच लोक करतात. तरी साहेब डॉक्टर हेगडेवारांनी 80-90 वर्षापूर्वी समरसतेचे सूत्र सांगितले होते समाजाला. समरसतेचं सूत्र? आणि ते तुला रे कसं ठाऊक? हो साहेब, माझा आबा सांगायचा त्या वक्ताला सेवाग्रामला हिवाळी अधिवेशन होतं म्हणे. त्यात स्वयंसेवक म्हणून माझा आबा स्वतः हजर होता. आणि साहेब त्या शिबिराला महात्मा गांधी आणि मीराबेन स्वतः हजर होत्या. अरे वा. त्यांनी त्या 1,500 स्वयंसेवकाचं लई कौतुक केलं बघा. माझ्या आबाचा तर ऊर किती भरून आला म्हणून सांगू. मी तर त्याच्या या कथनावर निशब्द झालो होतो. एकीकडे मी निशब्द झालो होतो तर दुसरीकडे तो कुठल्या तरी तंद्री आबांनी सांगितलेलं सारं काही आठवत होता. मी मध्येच त्याची तंद्री मोडली. म्हणालो, अजून काय सांगितलं रे? अजून काय सांगितलं तुझ्या आबांनी? हो साहेब, माझे आबा डेबू बाबाच्या कीर्तनाला पण साथ करत होते. प्रत्यक्ष गाडगे बाबांच्या सहवासात होते तुझे आबा? अरे बापरे. सोय साहेब, मला त्यांनी खूप सांगितलं. डेबू बाबाबद्दल मला एवढं सांगितलं. मी 10-11 वर्षाचं होतो तेव्हा माझा आबा वारला साहेब. पण वारण्यापूर्वी 50 वर्ष मी आठवणीत ठेवावं एवढं समज सांगितलं बघा त्यांनी मला. माझी ऐकण्याची भूक खूप वाढली होती. कारण तो पंत भेटेल न भेटेल हे माहीत नाही. मी उत्सुकतेने त्याला विचारलं, अरे गाडगे बाबांनी अजून काय सांगितलं रे? तेच सांगायचे साहेब, बाबांनी कधी भीक मागितली नाही बघा. अरे फुटकी कवडी मी जवळ होती त्यांच्या. खरं. आणि लोक म्हणा धनाच्या राशी त्यांच्या पायावर आणून ठेवत. पण बाबांनी एका पहिला देखील हात लावला नाही. जनभर समाजाची सेवा केली बघा त्यांनी. खरं रे बाबा. कीर्तनातून लोकांचं प्रबोधन केलं, अंधश्रद्धा निर्मूलन केलं. तसंच ते स्वतः काम करायचे आणि मोबदल्यात भाकर तुकडा मागून खायचे. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला म्हटलं, मोत्या आज तू लाख मोलाची गोष्ट सांगितलीस बघ. पण सांग ना,
पुढे पुढे काय झालं ते काय सांगितलं ते? हो साहेब, एकदा ते बघा एका कुणब्याकडे गेले हां हां हां. आणि म्हणले काही काम असेल तर द्याल गावाची. त्यावेळी लोकांना ठाऊक होतं बाबा कबाळ कष्ट न करता भाकरीचा तुकडा बी घेत नव्हता. खरे खरे. त्या शेतकऱ्यांनी बाबाला शेतासाठी कुंपण करून आणायला सांगितलं. त्यांनी सांगितलं बाबडीच्या काट्या तोड आणि कुंपण कर. मग बाबा त्याला म्हणले मग त्या की कुऱ्हाड. मग शेतकरी काय म्हणला तू कुऱ्हाड घेऊन पडून गेला तर. मग बाबा गमतीने म्हणलं मग हा गाडग्याचा तुकडा आणि डोक्याची चिंदी गहाणवट म्हणून ठेवून घ्या. क्या बात आहे. शेतकऱ्यांना काही न बोलता कुऱ्हाड दिली. बाबा मग बाबडीच्या झाडावर झपा झपा चढले बघा आणि काटेरी काटक्या तोडल्या आणि एकमेकात गुंतवून शान फास तयार केला आणि शेताच्या कड्याला उभा सुद्धा केला. शेतकरी टाकामका बघतच राहिला बघा. एकीकडे शेकडो लोकांसमोर कीर्तन करणारा हा थोर संत आणि दुसरीकडे भाकर कष्टाविना खाऊ नये आणि म्हणून कष्ट करणारा घाम गाळणारा हा कष्टकरी. खरे रे. यातलं खरं काय आहे कुणाला मी कळत नव्हतं बघा. मोत्या माझ्या चेहऱ्याकडे बघत होता. मी मी काळजाचे कान करून त्याचं बोलणं ऐकत होतो. बराच वेळ कुणी काहीच बोलत नव्हतं. मग मीच म्हणालो आणि लहान बाळासारखा आधी होऊन म्हणालो अरे मग पुढे काय झालं रे? आता तर खरी मजा आहे बघा. शेतकरी बाबांना म्हणला अरे काय देऊ तुला खायला. बाबा गमतीनं म्हणला अहो द्या की मग 2-4 पुरणपोळ्या आणि गाडगे भरतू. मग शेतकरी कुचेष्टेने म्हणला एवढं पुरणार का की शेरभर तूप देऊ. बाबा त्याला म्हणले त्या शेरभर उरलं सुरलं वाटून देईन गोरगरीबाला. शेतकरी आत गेला आणि हातात कोरडा चतकोर भाकरीचा तुकडा घेऊन आला. असे असतात बरं लोक असे असतात. आणि बघतो तर काय गाडगे बाबा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला असं भजन मनात मनात लांब दूर निघून पण गेला होता. असं होतं बघा गाडगे बाबा. लई लई मोठं माणूस. खरंच खरंच रे. वा 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 वा. मोठ्या मोठ्या कान तृप्त झाले होते ऐकून. कान तृप्त झाले. मी निशब्द होतो. या त्याच्या वक्तव्यापुढे काय बोलावं समजत होतं. पण असो बर. मोठ्या तू काय सांगत होतास मगाशी त्या दत्तोपंतांच्या विहिरीच्या पाण्याला हात लावू नको म्हणून सांगितलं होतं. त्याचं पुढे काय झालं रे? हो साहेब नंतर त्या सांच्याला दत्तोपंतांनी बोलवलं पाठवलं बघा मला. बर. म्हणलं पितळीचे बकेट पडले हिरीत काढून दे. माझा बाग गेला आणि हिरीत उतरून पितळीचे बकेट काढून दिली. तेव्हा काय बाटलं नाही हो हिरीचं पाणी. बघा साहेब हे असं शास्त्र असतं बघ कुठं. आमच्या जातीचेच लोक ते कमजोर आहेत बघा. 2-3 रुपये मिळाले की बस दारू ढोसायची आणि माणुसकी विसरायची. अहो मी फार इच्छा केली बघा शिकायची पण नाही जमलं साहेब. 4थी नापास झालो आणि पुढचं समद शिक्षणच बोलवलं बघा. अरे मघापासून बघतोय ही कसली माळ आहे रे तुझ्या गळ्यात? ही होय. हो साहेब ही आव्हानं दिली होती माझ्या. बर. माझ्या गळ्यातले झाक दिसते म्हणे. खरे. हो साहेब गणू सावकार 50 रुपयाला मागत होता पण मी नाही दिले बघा. नंतर तो म्हणला 100 रुपये देतो तरी पण नाही दिली मी. हो माझ्या आबाच्या प्रेमाची याद आहे हो. लई लोक करायचा बघा माझा आबा माझ्यावर. त्याचा म्हणे मोती काढण्याचा धंदा होता. वर्षातून 2-4 वेळा तो महिना मोती काढायला जायचा समुद्रावर. बर बर बर. येताना लई खवानाचा बघा. अरे वा. आणि खेळणं पण घेऊन यायचं. एका वेळी तर त्यांनी ही मला माळ आणली. लई आवडीची माय माझ्या.
म्हणून शा अजून पावतर लई जपून ठेवले बघा. बर जाऊ कसं आहे, लई काम खोळलेत अजून. आहा, अरे हो अरे हो, तुला पैसे किती द्यायचे? राहू द्या साहेब, तुमचा स्वभाव लई छान आहे बघा. अरे मोत्या, चहा घे की, थंडा झाला असेल. आम्ही गरम करून आणते. अगं अगं, हा पैसे सुद्धा नको म्हणतोय. कशाला ताई साहेब, हो कितीतरी दिवसांनी तुमच्यासारखी मन मोकळं करून बोलणारी माणसं मिळाली, लई आनंद झाला बघा. अहो मला ना भाऊ ना बहीण, तुमच्या रूपाने जरा थोरल्या बहिणीची मायाच मिळाली मला. उभ्या उभ्या तो चहाचे गुटके घेत होता, पण त्याचा विचित्र स्वभाव, वारंवार त्या आपुलकीनं बोलणं, प्रेमानं वागणं याकडं माझं लक्ष तर जात होतंच. पण मुख्य म्हणजे त्याच्या गळ्यात असलेल्या त्या टपोऱ्या मोत्यांच्या माळेकडे माझं लक्ष जात होतं. मोत्या, मला वाटतं हे हे मोती आहेत ना, हे खरे असावे. एवढं कुठलं आपलं नशीब साहेब, गरिबाची थट्टा करतावय. अरे, माझा एक सराफ मित्र आहे अविनाश म्हणून, तू म्हटलास तर दाखवून आणतो त्याला. तुम्ही म्हणत आहात तर मग ठीक आहे, बघा मोती खरं तर मी काय करणार हो साहेब. अरे, आता हा विहिरीत डुबण्याचा धंदा सोड, एखादा छोटा व्यवसाय कर. हे काम सोडू म्हणतात, पण समजा एखादा बालका जीव विहिरीत पडला तर त्याला कोण काढलं हो साहेब? हे सांगा, तुम्ही सांगा आता. त्याच्या ह्या वाक्यानं मी पुरता घायाळ. सांगा त्याला डुबूनच करून देऊ का? नाही साहेब, मी मेलो तरी चालल, पण या गावासाठी मी हे काम सोडणार नाही. अहो नारायण काकाची नात विहिरीत पडली होती, ती रात्र मला अजूनही आठवते साहेब. एका मी गबरू जवानाची ताकद झाली नाही त्या पडक्या विहिरीत उतरायची. लई गर्दी जमली होती बघ. मी तिथंच होतो, धावतच गेलो आणि मारली उडी. त्या पोरीचं नशीब बलवत्तर म्हणून वाचली विचारली, पण माझ्या पायाचं हा माथूर मोडलं. आता त्याची काळजी नाही, पोर वाचली हे महत्वाचं. काय किंमत मिळाली असेल तुला त्याची? पाय मोडून सरकारी दवाखान्यात 8 दिवस पडून राहिला असेल, तिथं तुझी विचारपूस करायला सुद्धा कोणी आलं नसेल. खरे आहे तुमचे म्हणणे. गरज सरो आणि पैसे मरो याप्रमाणेच लोकांची वागणी असते. का रे मोती, आता त्यांच्यापैकी ओळख सुद्धा दाखवत नसेल कुणी तुला? जाऊ देवताई साहेब, आता हाताची पाची बोट काही सारखी असतात होय. बरं साहेब, तुम्ही एवढं म्हणता असाल तर घ्या आण माळा दाखवून. बर रमा, मला आठवण कर बरं का सकाळी, अविनाशला दाखवून आणतो ही माळ. हां, द्या ती माझ्याकडे, मी नीट जपून ठेवते. हा, सकाळी मात्र नक्की करा बरं का एवढ्या मोत्याच्या माळ्याचं काम. बरं ताई, जातो ना मी. अरे मोती, असे जातो म्हणायचे नाही बाळा, येतो म्हणायचे. बरं ताई साहेब, तुम्ही म्हणाल तसं. तरी मी जातो म्हटलं म्हणून कोणी जात नाही, आणि येतो म्हटलं म्हणून कोणी येत नाही. समजे नुसते आपले शब्दांचे खेळ. अहो, ऐकलं का? हां, उद्या की नाही रक्षाबंधन आहे. मला भाऊ पण नाही. मला असं वाटतं, म्हणजे बघा तुम्ही म्हणत असाल तर. तिच्या बोलण्याचा रोग लक्षात घेऊन मी म्हणालो, हां अगं त्यात काय एवढं, बांध की राखी. अरे मोती, अरे अरे बघ ही तुझी, तुला काय ताई काय म्हणते तुला ते? काय काय होत ताई? अरे मोती, तू खरा मोती आहेस. तुझे आचार विचार खरोखर श्रेष्ठ आहेत. उद्या रक्षाबंधन आहे, येशील का रे राखी बांधायला? ताई ताई, अहो तुम्ही मला राखी बांधणार? काही सुचत नाही बघा. मी आज पावतर बहीण बघितलीच नव्हती हो. इतका आनंद झाला साहेब, असं वाटते मी जिवंत तरी राहील की नाही. ताई उद्या येईल मी ताई.
काही राखी बांधायला? उद्या उद्या मी नक्की येईल. मोती आसून हसत निघाला आणि चालू लागला. दुसऱ्या दिवशी रमानं आठवणीने दिलेली मोत्याची माळ मी सोबत घेऊन गेलो. ऑफिसमधून घरी येताना माझ्या सराफ मित्राला म्हणजे अविनाशला ती माळ दाखवली. त्यानं त्याच्या पद्धतीने त्या माळेचं आणि त्यातील एकेका मण्याचं चांगलं निरीक्षण केलं आणि हळूच माझ्याकडे देत म्हणाला, हा, ही माळ कुठून मिळाली तुला? अरे आमच्याकडे काल एक मुलगा आला होता, खूप चांगला आहे तो. त्याच्या गळ्यात दिसली मला ही माळ. म्हणून मी त्याला म्हणालो, ही माळ खरी असली तर एखादा छोटा धंदा काढून देता येईल तुला. आणि विशेष म्हणजे त्याच्या आजोबा समुद्रातून मोती काढायचे, त्यांनी त्याला भेट दिली असं तो म्हणाला. म्हणून मुद्दाम तुला दाखवायला आणले. मग अगदी योग्य केलंस बघ तू. हा. अरे ही खरोखर अस्सल मोत्याची माळ आहे बरं का. बर, असे मोती आजकाल पाहायला सुद्धा मिळत नाहीत. खरं सांगतोस तू? अस्सल मोत्याची माळ? पुन्हा एकदा बघ बरं. आणि 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 काय किंमत असेल रे त्याची? माझ्या अभ्यासाप्रमाणे 40 ते 50 हजार रुपयाच्या दरम्यान किंमत असेल बुवा याची. हो, मला तर आनंदाचा धक्काच बसला. मी माळ घेतली आणि घरी आलो. रमा रमा, अगं रमा, लवकर ये इकडे. अहो, आले आले. काय झाले, एवढी कसली घाई? अगं कमाल झाली मोत्याची. ही माळ खरंच अस्सल मोत्याची आहे. अविनाश तर म्हणत होता चांगले 40 ते 50 हजार रुपये मिळतील या माळेचे. अय्या, खरंच की काय? किती नशीब उजाडेल बघा त्याचे. त्याला एखादा चांगला व्यवसाय करता येईल. आपण करू की त्याला मदत? बिचाऱ्याची ही रोजची वणवण तरी थांबेल. हे मात्र बरोबर बोलतोस. आपण करूया त्याला मदत. दुसऱ्या दिवशी सकाळी 11:30च्या सुमारास मोती आला. अरे मोती, ही बघ ही माळ. ही माळ मी दाखवून आणली आहे आमच्या अविनाशला. आणि ही माळ खऱ्या मोत्यांची आहे बरं का. खरं सांगता तुम्ही साहेब? अहो काय किंमत येईल हो या माळेची? अरे थोडके नाही, समजे 40 ते 50 हजार रुपये सांगितले. बाप रे, पण एवढे पैसे काय करायचे माझ्या गरीबाला? अहो एवढे पैसे तर मी बाप जन्मात बघितले नाही. अरे तुला एखादा व्यवसाय किंवा वखार काढून देऊ आणि काही लागलं तर आम्ही आहोतच की तुला मदत करायला. अहो जाऊ द्या साहेब, ते नंतर बघू. अगोदर राखी बांधून घेऊ द्या मला. ताई, अगोदर राखी बांधा. या मोत्यापेक्षा तुमची माया लई मोठी वाटते बघा मला. रमा, तो बघ मिठाई राखी वगैरे घेऊन आली. पाट टाकला, छानशी रांगोळी काढली, महिरप काढली रांगोळीची आणि म्हणाली, अरे मोती, बस या पाटावर. ताई, एक सांगू का? काय रे बाळा? ताई, ही मोत्याची माळ खरी आहे ना हो? ती मी तुम्हाला ओवाळणे टाकणार आहे बघा. अरे मोत्या वेड्याच की काय? नको मोती, काहीतरीच काय रे. अरे तुझ्या आबाने एवढ्या प्रेमाने दिली तुला ती माळ, जपून ठेव बरं. अहो मला याचा काय उपयोग? नाही बघा ताई, तुम्हाला माझी नाही म्हणू नका. तुमच्या मायेची किंमत मी जीव दिला तरीही फिरू शकणार नाही. मंडळी, पुढची एक 5 ते 7 मिनिटं हा निरोपाचा म्हणजे शेवटचा भाग आहे. अतिशय मनापासून ऐका. आम्ही या 5 मिनिटासाठी जीव तोडून आपल्या पुढे करण्याचा प्रयत्न करतो आहोत. तेव्हा अतिशय मनापासून ऐका. कुठल्याही प्रकारचं डिस्टर्ब होणार नाही असं आपण पुढची 5 मिनिटं बघूया. मोत्यानं माळ तपकात ठेवली. रमानं अश्रू भरल्या डोळ्यांनी त्याच्या कपाळावर कुंकवाचा नाम लावला. अरे मोती, बघ तुला द्यायला मी रुमाल आणला होता. थांब हा, आलेच मी घेऊन. इतक्यात महार वाढवतो गोपाळ धावत आला. अरे मोती, पाटलाची कारकी पोर
विहिरीत पडली बघ. किती शोधलं तुला. चल चल लवकर चल. साहेब साहेब मी जाऊन आलो. अरे अरे मोती राखी तर बांधू दे. ताई ताई हा गेलो आणि हा आलो बघा. अहो लहान जीवाचा प्रश्न आहे. रमाचा चेहरा एकदम कावरा बावरा झाला. अतिशय कावरा बावरा झाला. रमा मी म्हणालो, रमा तू शांतपणे इथं बैस बन, पाणी देऊ का तुला? अगं अगं मोत्या गेलाय ना, होईल सगळं व्यवस्थित. हो पण कशी काय पडली असेल मग पाटलाची राणी गेली. आईचं लक्ष कुठं होतं तिच्या. काय माहिती. ती खेळता खेळता मुलाने ढकललं तर नसेल ना तिला. घड्याळ्याचे काठी पुढे सरकत होते. अगं 12 वाजले अजून मोत्या आला नाही. घड्याळ्याचे काठी पुढे सरकत असताना माझा जीव थरथरत होता. पाटलाच्या अगं अजून तो आला नाही. पाटलाच्या विहिरीवर गेलाय ना तो, आणि त्याच विहिरीवर गेला नाही जिथं 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 त्याचा बाप. अरे देवा. अहो मोत्या जातो म्हणाला की येतो म्हणाला. कारण तो त्या दिवशी म्हणाला जातो म्हटले म्हणून कुणी जात नाही, व येतो म्हटले म्हणून कुणी येत नाही. अगं रमा असं काही होणार नाही. अगं रमा असं काही होणार नाही. काळजी करू नकोस. घड्याळ्याचे काटे तसेच पुढे सरकत होते. 12 वाजले, 12:30 वाजले, 1 वाजला. 12:30 वाजले, 1 वाजला. एकदम दार वाजलं. आला वाटतं मोती. ये लवकर. किती वाट बघत होते मी तुझी. हातात आरतीचं तब घेऊन रमा उभी होती. हातात ताट घेऊन रमा उभी होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते. सारखी वाट पाहत होती. हा केव्हा येतोय. आणि तो जो धावत आला त्याला आम्ही विचारतोय, अरे मोती कुठे आहे? साहेब बारका जीव वाचला. साहेब बारका जीव वाचला. पण आपला मोत्या धाडकन रमाच्या हातात तब खाली पडलं. ती मोत्याची माळ दोऱ्यातून सुटून मोती सर्वत्र विखुरले. परत कधीही एकत्र न येण्यासाठी. धन्यवाद.